एकच आमच्याकडे ऑप्शन होता की 60-70 हजार रुपये 60 हजार रुपये तरी कसे पण येणारच होते तिचे, कारण की त्यावेळेस भाव जो तोच होता. तर ती पोत मोडण्याचा विचार मनामध्ये आला होता, पण त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की अरे आत्ताच पोत केली आणि लगेच कशी मोडणार. कारण की काय झालं होतं, आम्ही इलेक्ट्रॉनिकचं दुकान टाकायचं होतं तेव्हा पप्पानी आईची जुनी पोत मोडून टाकली होती. तर आईला मी तेव्हा बोललो होतो 8 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याच्या मोबाईलमध्ये मी माझे व्हिडिओ शूट केले होते. तेव्हा फीस भरायलासुद्धा पैसे नसायचे. 1-2 वेळेस फीस माझ्या सरांनासुद्धा भरलेली आहे, कारण की त्यांना माहिती होतं की हा जो आहे काहीतरी करू शकतो. कारण की मी बऱ्याच वेळा माझा जो आवडता विषय सायकोलॉजी त्यामध्ये फर्स्ट सेकंड येतच असायचो. कारण की मला नमस्कार, माझं नाव ओम सावळे. तुम्ही मला बऱ्याचशा व्हिडिओमधून बघितलं असेल. टेक्निकल इन्फॉर्मेशनसुद्धा देतो आणि ब्लॉगिंगसुद्धा करतो माझ्या वाईच्या चॅनलवर. तर मी राहणारा जालन्याचा आहे. जालना महाराष्ट्रामध्ये माझं स्वतःचं घर आहे. इथेच माझा जन्म झालेला आहे. राहिला प्रश्न माझ्या शिक्षणाचा, तर माझं शिक्षण झालेलं आहे BA MSW केलेलं आहे आणि बाकीचं शिक्षण सध्या चालू आहे. सगळं जे शिक्षण आहे माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला माझ्या लाईफमधली एक स्टोरी सांगतो, ज्याने तुम्हाला समजेल की माझ्या लाईफमध्ये कोणता वाईट क्षण आला होता. तर नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली 2016-17चा वेळ असेल तो. तर त्यावेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येकाच्या समोर एक आव्हान असतं. म्हणजे काही लोक जे असतात ते घरातले पूर्ण असतात की त्यांच्याकडं पैसे असतात किंवा चांगले मोबाईल असतात, आयफोन असतात. बट आमची परिस्थिती तशी नव्हती जशी तुम्ही विचार करताय सध्या आहे. कारण की त्यावेळेस आमचं खूप अवघड होतं. माझ्याकडे रिचार्जलासुद्धा पैसे नसायचे. साहजिक आहे, तुमच्याकडे रिचार्जला पैसे नाही म्हटलं तर तुमचा व्हिडिओ कसा अपलोड होणार याच्यावर प्रश्न येतात. तर 8-8 दिवस माझ्याकडे रिचार्जला पैसे नसायचे. त्यावेळेस रिचार्ज तुम्हाला माहिती आहे की स्वस्त नव्हते. म्हणजे जिओचं होतं स्वस्त, तर पण एवढं नव्हतं. तर त्यावेळेस परिस्थिती हालाकीची असल्यामुळे रिचार्ज पण मला टायमावर भेटायचं नाही. राहिला प्रश्न मोबाईलचा. तर 8 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याच्या मोबाईलमध्ये मी माझे व्हिडिओ शूट केले होते तेव्हा. आणि तुम्हाला देखील कळतं आहे की व्हिडिओ शूट करणं आणि अपलोड करणं कसं असतं. क्लॅरिटी खूप महत्त्वाची असते. म्हणून हा प्रश्न झालेला आहे की मला वाटतं की माझ्या लाईफमध्ये हा वाईट क्षण आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही ड्रॉबॅक असतो. त्याच पद्धतीनं माझा देखील माझ्या लाईफमधला हाच ड्रॉबॅक आहे की मला तेव्हा रिचार्जला पैसे नव्हते किंवा मोबाईल नव्हता चांगला. म्हणून हा मला वाटतं की माझ्या लाईफमधला वाईट क्षण आहे. लाईफमध्ये प्रत्येकाच्या समस्या येत असतात. जसं की मी तुम्हाला माझ्या पास्टबद्दल सांगतोय. समस्या म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुठली समस्या असते. माझ्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक समस्या यायची. आर्थिकता कशी की मी माझं शिक्षण MSW पूर्ण केलेलं आहे. शाळेची खर्च वगैरे किंवा ट्युशनचा किंवा जो आपलं MSW केलं आहे तिथं पण डोनेशन वगैरे द्यावं लागायचं. तर हा सगळा खर्च कसा होता, काय होता. त्यावेळेस पैशाची खूप नड होती. फीस भरायलासुद्धा पैसे नसायचे. 1-2 वेळेस फीस माझ्या सरांनासुद्धा भरलेली आहे, कारण की त्यांना माहिती होतं की हा जो आहे काहीतरी करू शकतो. कारण की मी बऱ्याच वेळा माझा जो आवडता विषय सायकोलॉजी त्यामध्ये फर्स्ट सेकंड येतच असायचो, कारण की मला त्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि म्हणूनच सर लोकांना 2-3 वेळेस माझी फीस भरली. त्यांनाही माहिती होतं माझ्या घराची परिस्थिती कशी आहे, काय आहे. खूप साऱ्या अशी समस्या यायच्या, पण त्यातली मेन समस्या मला आर्थिक समस्या वाटते. म्हणून ही समस्या मला सगळ्यात मोठी वाटते. भावनिक क्षण म्हणायचं तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो माझ्या लाईफमधले, की काय झालं होतं. पैशाची कमी. मी थोडे पैसे जमा करून आईला एक गिफ्ट द्यायचं होतं. गळ्यातली सोन्याची पोत द्यायची होती. तर मी थोडे पैसे जमा केले आणि दसऱ्याला आईला 1 तोळ्याची एक पोत करून दिली होती गळ्यामध्ये घालायची. तर आई त्यावेळेस खूप खुश झाली होती. कारण की काय झालं होतं, आम्ही इलेक्ट्रॉनिकचं दुकान टाकायचं होतं तेव्हा पप्पानी आईची जुनी पोत मोडून टाकली होती. तर आईला मी तेव्हा बोललो होतो की सध्या ते मोडता येतं, मोडू दे, काही प्रॉब्लेम नाही, मी तुला स्वतः तयार करून देईन. तर जवळजवळ 1.5 वर्षानंतर मी आईला एक पोत तयार करून द्यायचा विचार केला. आणि त्यावेळेस सोन्याचा भाव आय थिंक 4,500 असेल, 4,500 रुपये ग्राम. तर त्यावेळेस मी पोत तयार करून द्यायचा विचार केला आणि एक 60,000 रुपयापर्यंत आईची पोत गेली. कारण की ते सगळं वगैरे धरून जवळजवळ 1.5 तोळ्याची ती पोत असेल कदाचित, आता माझ्या एवढं लक्षात नाही आहे. तर ती पोत तयार करून दिली आईला मी तेव्हा. तर आई तेव्हा खुश झाली, दसऱ्याला दिली. आणि लगेच काय झालं, ऑक्टोबरमध्ये लग्नासाठी स्थळ वगैरे यायला लागले. तर बघितलं आणि लगेच जानेवारीमध्ये लग्न करण्याचा डिसिजन घेतला. अचानकपणे लग्न ठरलं आणि घरात पैसे नाही. कसं करणार. तर त्यात असं झालं की मग ती पोत एकच आमच्याकडे ऑप्शन होता की 60-70 हजार रुपये 60 हजार रुपये तरी कसे पण येणारच होते तिचे, कारण की त्यावेळेस भाव जो तोच होता. तर ती पोत मोडण्याचा विचार मनामध्ये आला होता, पण त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की अरे आत्ताच पोत केली आणि लगेच कशी मोडणार. कारण की दसरा येतो ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबर-डिसेंबर 2च महिने आईला ती वापरायला भेटली. त्यावेळेस पण आईनं घातली नाही, फक्त दिवाळीला घातली. आणि नंतर काय झालं की
आईला म्हटलं की ती पोत मोडायची आहे, तर आईचा चेहरा पूर्ण उदास झाला होता. त्यावेळेस आईच्या चेहऱ्याकडे बघून मला एकदम वाईट वाटलं आणि लगेच डिसेंबरमध्ये पोत मोडली आणि ते मला स्वतः खूप वाईट वाटलं की मला असं वाटतं की माझ्या लाईफमधला तो सगळ्यात मोठा भावनिक क्षण आहे. कारण की केल्यानंतर लगेच मोडणं कोणालाच नाही आवडणार, मलासुद्धा नाही आवडणार. त्याच्या अपोजिटमध्ये आता सध्या मी आईला पोत वगैरे करून दिलेली, तो वेगळा विषय राहिलेला आहे. पण त्यावेळेससाठी तो मला खूप भावनिक क्षण वाटला. प्रेरणास्थान किंवा मार्गदर्शक म्हणून मी असं पर्टिक्युलर कोणाला मानणार नाही, कारण की मी असं पर्टिक्युलर कोणाकडून शिकलो नाही व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवायचा जो विचार आला तो स्वतः मनात आला की बाबा आपण काहीतरी बनवू शकतो व्हिडिओ लोकांसाठी. राहिला प्रश्न टेक्निकल व्हिडिओचा, तर घरामध्ये टेक्निकल वातावरण असल्यामुळे मला त्यात काही जास्त अवघड वाटलं नाही. कारण की पप्पा जे आहे ते टेक्निकल फील्डमध्ये होते, तर त्यांची टेक्निकल फील्ड असल्यामुळे साहजिक आहे थोडंफार मलासुद्धा यायचं. मी पूर्वी डिश टी व्ही व्हिडिओकॉनचे ज्या छत्री म्हणजे जे असतात डिश अँटेना ते फिट करायचं काम करायचो. जवळजवळ 3 वर्ष मी ते काम केलं आहे आणि त्यातलं बरंचसं ज्ञान मला आलेलं होतं. आणि परत मोबाईलचं फेड तर आजकाल सगळ्या मुलांना असतं, तसं मला पण होतं. प्रत्येक सेटिंगमध्ये जाऊन पाहायचं, काही ना काही अपडेट नवीन यायचं. त्याचविषयी व्हिडिओ बनवायचा विचार आला आणि टिकटॉकला व्हिडिओ बनवणं चालू केलं. त्यानंतर व्हिडिओज व्हायरल झाले आणि नंतर मी टेक्निकल इन्फ्लुएन्सर म्हणून लोक मला ओळखू लागले. तर मला असं वाटतं की मी पर्टिक्युलर कोणाला मार्गदर्शक किंवा प्रेरणास्थान असं म्हणणार नाही. बऱ्याच जणांचा असतो रोल मॉडेल वगैरे, माझा टेक्निकलच्या बाबतीत तरी कोणी नाही आहे मी असं म्हणतो आणि स्वतःहून जे काय आहे ते तयार केलेलं आहे. यश किंवा अपयश याविषयी जर काही बोलायचं असलं तर मी ऑफकोर्स यशच म्हणणार आहे. कारण की लास्ट 2 वर्षापूर्वी जे तुम्ही म्हणताय की लग्नाच्या आधी म्हणतोय मी, लग्नाच्या आधी माझं काहीच अस्तित्व म्हणण्यापेक्षा अपयशच म्हणेल मी तेव्हापर्यंत. पण जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून मला जो सपोर्ट भेटलेला आहे पब्लिकचा किंवा आमच्या जोडीनं जसं लोक प्रेम करताय त्या हिशोबाने मी आता यश म्हणणार आहे. साहजिक आहे टिकटॉक जोपर्यंत होतं तोपर्यंत इन्कम काही नव्हती, टिकटॉकमधून तर काही इन्कम नव्हती. परत यूट्यूबला वगैरे इकडं लक्ष द्यायचा विचारच येत नव्हता, कारण की टिकटॉक तेवढंच लोकांच्या डोक्यात बसलेलं होतं किंवा माझ्यासुद्धा डोक्यात तेच बसलेलं होतं. ज्या दिवशी टिकटॉक बंद झालं त्या दिवशी आम्ही यूट्यूब इंस्टाग्रामकडे वळालो आणि त्याच्यानंतर आम्हाला ब्रँड कोलॅबरेशन किंवा यूट्यूबकडून इन्कम भेटणं चालू झाले. आता सध्याच्या प्लेटला जे इन्कम भेटत आहे तर मी सध्या माझ्या जीवनामधलं जे घडत आहे त्याला यशच म्हणणार आहे, अपयश तर म्हणणार नाही. कारण की तुम्ही देखील बघितलं असेल बऱ्याचशा याच्यामध्ये माझ्या बायकोचं चॅनल किंवा माझं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं आहे आणि बरेचसे लोक ओळखत आहे. तर मी माझ्या लाईफमध्ये याला यशच माने. आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश मला देखील आलं होतं, तुम्हाला देखील येऊ शकतं. तर माझं अपयश तेच होतं की मला इन्कम नव्हती, माझ्याकडं कॅमेरा नव्हता, मोबाईल नव्हता. मी कसं ॲडजस्ट केलं माझं मला माहिती आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसानं डगमगून जायचं नाही, कारण की त्यावेळेस टिकटॉकला व्हिडिओज व्हायरल न होणं किंवा माझेच व्हिडिओ एवढे घाण कसं काय येतात, दुसऱ्यांचे व्हिडिओ चांगले कसं काय येतात, तर हा विचार मनात आणून मी व्हिडिओ बनवणं बंद नाही केलं. तर त्या हिशोबाने तुम्हाला प्रयत्न करत राहायचे, नक्कीच तुम्हाला कधी ना कधी यश भेटणार आहे. तर बस आजच्यापुरते एवढंच होतं. कसा वाटला माझ्या जीवनाचा प्रवास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. लाईफ स्टोरी हे चॅनल प्रेरणादायी लोकांचा जीवन प्रवास कसा झाला हे दाखवण्याचे काम करते. जर तुमच्या आसपास लोकांमध्ये अशाच काही प्रेरणादायी लाईफ स्टोरी असतील तर आम्हाला कळवू शकता. त्या लाईफ स्टोरीज आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचवू, ज्याने इतर लोक इन्स्पायर्ड होतील. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.